महिला दिनानिमित्त सनराइज हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर 90 महिलांनी घेतला लाभ. नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. कामोठे येथील सनराइज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 90 महिलांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये महिलांसाठी विविध प्रकारच्या मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला, रक्तदाब तपासणी, BMI व वजन तपासणी, फिजिशियन, ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपी तसेच दंत तपासणी अशा अनेक सेवा मोफत देण्यात आल्या. तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी असणारी HPV लस आणि PAP स्मिअर तपासणी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली. आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया देखील सवलतीच्या दरात करण्याची सुविधा रुग्णांना देण्यात आली. या आरोग्य शिबिरासाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र बोराडे, डॉक्टर अमोल देशमुख, डॉक्टर पुष्पा बोराडे, डॉक्टर शिवाई देशमुख, डॉक्टर हेमंत इंगळे, डॉक्टर काजल पांडे, डॉक्टर कुणाल डोळस, डॉक्टर राहुल जगताप, डॉक्टर तानाजी मोटे आणि डॉक्टर पूनम मोटे यांचा समावेश होता. महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे हा संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बोराडे, सनराइज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कामोठे. आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हा जो एक उपक्रम आहे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. त्याच्या निमित्तानं आपण महिलांची सर्व आरोग्याची पूर्ण तपासणी, त्याच्यामध्ये बाबा आपल्या फ्री कन्सल्टेशन गायनेकोलॉजिस्ट किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांकडून घेण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या महिलांना बाबा दुसरे काही ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीस आहे याच्यासाठी फिजिशियनकडून पूर्ण त्यांचं चेकअप करून घेतलेलं आहे. कोणाला काही हाडाचा आजार आहे त्याच्यासाठी आपल्याकडे ऑर्थोपेडिशियन्स उपलब्ध होते, त्यांनी त्याचं पूर्णपणे चेकअप केलेलं आहे. कुणाला फिजिओथेरपीचं कन्सल्टेशन पाहिजे होतं त्याचंही त्यांनी आपण फ्री मोफत उपचार दिलेला आहे. कुणाला डेंटिस्टचं ओपिनियन पाहिजे होतं तशा प्रकारची आपण सोय केलेली होती. त्याचप्रमाणे आपण आज सर्वात महत्त्वाचं की ज्यांना काही सर्जिकल प्रॉब्लेम आहेत किंवा सर्जरी करण्याची गरज आहे त्या सर्जरी आपण डिस्काउंटेड रेटमध्ये आज ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आज आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर हा आपल्या महिलांमध्ये दुसऱ्या नंबरचा कॅन्सर आहे, त्याच्या अगेन्स्ट आपण HPV वॅक्सिनचं हे ठेवलेलं होतं की जे वॅक्सिन आपण या महिलांना अगदी ना नफा ना तोटा या तत्वावरती डिस्काउंटेड रेटमध्ये सर्वांना आपण देण्याचं आयोजन केलेलं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कामोठे, पनवेल, खंदा कॉलनी, कळंबोली यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. मोठ्या प्रमाणावरती आपला कॅम्प हा सक्सेसफुल झालेला आहे किंवा त्यांनी पूर्ण आपल्या आरोग्य शिबिराचा फायदा घेतलेला आहे. किती महिलांनी याचा लाभ घेतला? कारण आता या सकाळपासून आपण सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत हा कॅम्प राबवलेला आहे. तर 80 ते 90 महिलांनी यामध्ये या कॅम्पचा फायदा घेतलेला आहे. आता ज्या महिलांनी कॅम्पचा फायदा घेतला, आरोग्य शिबिराचा लाभ घेतला, त्यांची पुढची जी ट्रीटमेंटची प्रोसेस असेल ती त्यांच्याबद्दल त्यांना काय गायडन्स केलं? याच्यामध्ये आपण सर्व महिलांना आरोग्याविषयी किंवा त्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्याच्याविषयी पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना आपण परत फॉलोअपसाठी स्पेसिफाईड टाईम किंवा 8 दिवसानंतर जेही आपण ट्रीटमेंट दिलेलं आहे त्याचा 8 दिवसानंतर त्यांना फॉलोअपसाठी आणखी आपण बोलवलेलं आहे. काही आजार पहिले नव्हते जे आता खूप उपाले आहेत, म्हणजे हे झालेले आहेत, जसे कॅन्सर वगैरे, महिलांना कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर किंवा इतर ठिकाणी कॅन्सर. असं का, म्हणजे असं कशामुळे एवढं झालं? म्हणजे आता कॅन्सर हा मेनली कॅन्सर कशामुळे होतो याच्यामध्ये फार इटिओलॉजी वेगवेगळी असते. काही जेनेटिक्स असतात, काही त्यांच्या जेन्समधून ते कॅन्सरचे झालेले असतात, काही आपल्या वातावरणामधून किंवा काही खाण्यापिण्याच्या गोष्टीतून किंवा काही बाबा कॅन्सर असतात फुफ्फुसाचे वगैरे किंवा बाबा धूम्रपान केल्यामुळं याच्यामुळे होतात. अशी वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर वेगवेगळ्या इटिओलॉजीनं झालेले असतात. भविष्यात आपल्या हॉस्पिटलतर्फे काय उपाययोजना आहेत? भविष्यामध्ये असे आपण सामान्य लोकांसाठी किंवा कामोठे परिसरातील लोकांसाठी अशा प्रकारचे 3 महिन्यातून एक मोफत आरोग्य शिबिर राबवण्याचा आपण संकल्प केलेला आहे. त्याच्यामध्ये मुलांसाठी असू द्या, स्त्रियांसाठी असू द्या, पुरुषांसाठी असू द्या,
किंवा कुठल्याही प्रकारचे सर्व रोग निदान शिबिर असं आपण करण्याचं ठरवलेलं आहे आणि तेही पूर्णपणे मोफत. सनराईज हॉस्पिटल कामोठे इकडे एक मानाचं स्थान मानलं जातं. आपण 4K चॅनलचे दर्शकांना सांगा की सनराईज हॉस्पिटलमध्ये काय काय ट्रीटमेंट केले जातात. हां, मी आपल्याला सांगू शकतो की आपलं हॉस्पिटल साधारणतः सनराईज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे 2009-10 मध्ये आपण इस्टॅब्लिश केलेलं आहे. समाजाची बांधिलकी म्हणून आपण आपले जी आरोग्याचं स्टँडर्ड आहे किंवा ट्रीटमेंट स्टँडर्ड आहे हे एकदम अतिउत्तम ठेवलेलं आहे आणि पारदर्शी ट्रीटमेंट आपल्याकडे सर्व प्रकारची केली जाते. याच्यामध्ये आपल्याकडे बालरोग तज्ज्ञ, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ, हाडांचे डॉक्टर, त्वचेचे डॉक्टर, कान नाक घसायचे डॉक्टर, फिजिओथेरपीचे डॉक्टर या सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसेच आपल्याकडे सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे जिथं सर्व प्रकारचे ऑपरेशन्स केले जातात किंवा सर्व प्रकारचे आपल्याकडे ॲडमिशनचे जनरल वॉर्ड असू द्या, सेमी प्रायव्हेट रूम्स या सर्व प्रकारची आपल्याकडे व्यवस्था आहे. साधारण हॉस्पिटलमध्ये जायला लोक कचरतात कारण की फी किती येते, बिल किती होईल, असं एक माणसाला भीती असते कोणाला. तर आपली फीची म्हणजे कशी पद्धतीची सिस्टम ठेवलेली आहे, आपण चार्जेस वगैरे. आता आम्ही स्वतः सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काय असते आम्हाला माहिती आहे किंवा समाजाचं आपण देणं लागतो काहीतरी, अशा पद्धतीनंच आम्ही या समाजाची सेवा करण्याचा निर्धार घेतलेला आहे. याच्यातून कुठल्याही प्रकारचा आवाच्या सवा फी ठेवण्याचं कुठलंही आमचं धोरण नाहीये. सर्वसामान्याला परवडेल अशीच आपली सनराईज मल्टी स्पेशालिटी मधली ट्रीटमेंटची फीस आहे.